मिस देवाक्षी, तुमची आणि आमदार साहेबांच्या मुलाची ओळख आधीपासून होती का? वकील साहेबांनी तिला प्रश्न विचारला. ती मात्र कोर्टाच्या कटघऱ्यात आपली मान खाली घालून गप्प होती. त्यांच्या या प्रश्नाने तिच्या अंगावर काटे उभे राहिले. कोणालाही नजर मिळवण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. आणि तिला शांत बसलेले बघून अजून एकदा तिथे बसलेल्या त्याच्या हातापायाची आग मस्तकात गेली. तिचं गप्प बसणे नेहमीचंच झालेलं त्याला म्हणा, पण इथेही ती भेदरलेल्या मांजरीसारखं पुन्हा शांतच उभी होती. निदान इथे तरी ती तोंड उचकटेल असं वाटलं त्याला, पण पालत्या घड्यावर पाणी असंच झालेलं. शेवटी त्याने नाहीमध्ये मान हलवली. मिस देवाक्षी, तुम्ही शांत आहात याचं उत्तर नक्की काय समजायचं? त्याच वकिलांनी तिला पुन्हा प्रश्न केला. तिने फक्त नाही म्हणून मान डोलावली. मिस देवाक्षी, मला समजलं, पण बाकीच्यांना पण तुमचं उत्तर ऐकायचं आहे. तोंडाने बोला, वकील साहेब तिला म्हणाले. नाही, ती फक्त एवढंच बोलली. तिचा तो आवाज पण एखाद्या मांजरीसारखा आला. मला ऐकू नाही आलं, पुन्हा बोला, वकील कान पुढे करत म्हणाले. नाही, ती थोडंसं आवाज वाढवत म्हणाली. मग हा खुनाचा खटला तुमच्यावर का चालू आहे समजू शकेल? वकील साहेबांनी तिला पुन्हा प्रश्न केला. ती काही बोलण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात तिला चक्कर आली आणि धाडकन जमिनीवर पडली. सकाळपासून अशक्त होती. एक अन्नाचा कणही तिच्या शरीरात गेला नव्हता. तसे जज साहेबांनी या केसची पुढची कारवाई नंतर होईल असे बोलून संपवली. तिला तिथल्या महिला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. इकडे मात्र तो तिच्या शांत बसण्याने पुरता वैतागला होता. कॉफी शॉपमध्ये बसून तो आपल्या तिच्यावरच्या रागाला शांत करत होता. त्याला मध्येच तिची आणि त्याची पहिली भेट आठवली. तेव्हाही ही अशीच होती, मंद आणि घुमी, आणि आत्ताही अशीच आहे. देवाने फक्त सुंदरता भरभरून दिली आहे, अक्कल नाही, असाही विचार त्याच्या मनात येऊन गेला. कदाचित देव सुंदरता वाटत होता तेव्हा पोते घेऊन गेली असेल, आणि जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा वाटी, असाही विचार त्याच्या मनात आला. त्याच्या डोळ्यांसमोरून पुन्हा ती भेटल्यापासूनचे दिवस भरभराटू लागले. ती एका शॉपकडे काहीतरी भेटल्यासारखं पाहत होती. ते शॉप पाहून तिच्या ओठांवर सुंदर हसू पसरले. तसे तिच्या ओठाखालचा तीळ दिसला, जो तिच्या नितळ गोऱ्या पानरंगावर तिच्या काका. तिने तिथे असलेल्या एका वयस्कर व्यक्तीला हाक मारली. देवाक्षी, काय हवंय तुला? त्या काकांनी तिला विचारले. बहुधा ते ओळखत असावेत तिला. इथे श्री बालगणेशाची एक छोटीशी मूर्ती भेटेल का? तिने विचारले. हो, भेटेल की. थांब, मी माधवला सांगतो, तो तुला दाखवेल. असं बोलून काकांनी माधवला हाक मारली. माधव तिथे आला. तिला गणेशची मूर्ती दाखव, काका माधवला म्हणाले. साहेब, आपल्या दुकानातील गणेश मूर्ती गेल्या आहेत. आता असतील की नाही माहीत नाही, माधव काकांना म्हणाला. बर, तरी पण बघ एकदा, या मॅडमना पाहिजे, काका माधवला म्हणाले. मॅडम, मी तुम्हाला दुसरे काही घ्यायचे असेल तर दाखवतो. शॉपमध्ये बऱ्याच शोपीसच्या वस्तू आहेत, त्यासुद्धा तुम्हाला आवडतील, माधव तिच्याकडे बघत म्हणाला. तसे तिचा चेहरा पडला. नो, इट्स ओके, मला गणेश मूर्तीच हवी होती, मी दुसरीकडे बघते, असे बोलून ती तिथून निघून गेली. तिला जे पाहिजे होतं ते भेटलं नाही म्हणून तिचा चेहरा पडला होता.
चेहरा बारीक करूनच ती शॉप बाहेर पडली. थोडे पुढं चालत आली तोपर्यंत ती कोणाला तरी येऊन धडकली. यात तिचीच चूक होती म्हणा, कारण तिचे विचार करता करता लक्षच नव्हते. सॉरी मिस. ती व्यक्ती असं बोलून घाईतच पुढे निघून गेली. तिने समोर त्या व्यक्तीकडे बघितले तोपर्यंत ती व्यक्ती पुढे निघून गेली होती. थोडा वेळ उभे राहून ती त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसली. त्याने फेंट येलो कलरचा शर्ट विथ ब्लॅक जीन्स घातली होती. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून तो सावळा असावा बहुतेक, असं वाटलं तिला. ती तो विचार झटकून पुढे जाऊ लागली. मॅडम, मागून आवाज आला. तसं तिनं मागं बघितलं. मॅडम, तुम्हाला हवी होती तशी एक मूर्ती सापडली आहे. चला, तुम्हाला दाखवतो. प्लीज या ना. माधव तिला विनवणी करत म्हणाला. तसं तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ती माधवसोबत त्या शॉपमध्ये पुन्हा परतली. तिने समोर बघितले तर मगाशी तिला धडकलेली व्यक्ती समोर दिसली. त्या व्यक्तीच्या हातात तिने गणेश मूर्ती बघितली. थँक्यू सो मच, ती त्याच्याकडे बघत म्हणाली. पण का? त्याने आश्चर्यचकित होऊन तिला विचारलं. त्याने एकदा तिला नीट निरखून बघितलं. दुधासारखा गोरा नितळ रंग, घारे पाणीदार समुद्रासारखे डोळे, लांबसडक कमरेपर्यंत रुळणारे मोकळे केस आणि गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ. भरीसभर म्हणून त्याच ओठाखाली असणारा तीळ. त्यात तिने घातलेला व्हाईट कलरचा लांब बाही असणारा तो सिल्की गाऊन. त्याच्यासमोर सौंदर्याची खानच उभी होती जणू. तो तिला बघून थोडं ओशाळला, कारण तिचा रंग त्याच्या रंगाच्या अगदी विरुद्ध होता. तो सावळा होता, पण एखादा हिरो असतो ना, अगदी तशीच पर्सनॅलिटी होती त्याची. त्याच्या चेहऱ्यावर त्याला सूट होणारी मिशी आणि सर्वात म्हणजे त्याने जिममध्ये कष्ट करून बनवलेली बॉडी फिट होता अगदी सगळ्याच बाबतीत. त्याने तिच्यावर आपली स्थिरावलेली नजर लगेच दुसरीकडे वळवली. सुंदर, ती त्याच्याकडे बघत म्हणाली. तसं त्याने चमकून तिच्याकडे बघितले. तो पार गोंधळून गेला होता तिच्या या वाक्यावर. एक्सक्यूज मी ओळखलं नाही तुम्हाला. प्लीज टेल युअर मोटिव्ह टू टॉक मी, तो म्हणाला. मूर्ती खूप छान आहे आणि थँक्यू यासाठी की तुम्ही ही गणेश मूर्ती शोधली. आता प्लीज मला ही मूर्ती द्या. मी पे करून इथून घेऊन जाते, ती त्याला म्हणाली. सॉरी मिस, तुमचा काहीतरी मिसअंडरस्टँड होत आहे. आता ही मूर्ती मी विकत घेणार आहे, त्यासाठीच तर मी हातात घेतली आहे, तो तिला म्हणाला. पहिलं मी बुक केली होती, सो आता ही माझी झाली. ती त्याच्या हातातून मूर्ती घेत म्हणाली. व्हॉट द हेल, तू असं कसं फालतूपणा करू शकतेस? तुला काही मॅनर्स आहेत की नाहीत? ब्लडी गर्ल, तो तिच्याकडे रागाने बघत म्हणाला. तसं ती एकदम दचकली. त्याचा तो रुद्र अवतार बघून तिची वाचाच गेली होती. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आय एम DSP आग्नेय सबनीस. जर तू ही मूर्ती घेऊन इथून पळून जाण्याचा विचारात असशील तर मलाही पळता येते, एवढं लक्षात ठेव. चॅम्पियन आहे मी पळण्यात. आग्नेय तिच्याकडे आपली धारदार नजर रोखत म्हणाला. बिचारी देवाक्षी त्याचा असा अवतार बघून घाबरली. ती त्याच्याकडे भित्र्या नजरेनेच बघू लागली. इकडे आण ती मूर्ती, तो तिच्या समोर हात मुडे करत म्हणाला. तिचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. ती त्याला असं चिडलेले बघून थरथर कापत होती. आय एम सॉरी. तिच्या डोळ्यात आता पाणी आलं होतं. इकडे आण ती मूर्ती. नाऊ दिस इज माईन, तो तिच्या डोळ्यात आरपार बघत म्हणाला. त्याच्या करारी आवाजामुळे तिने घाबरून ती मूर्ती त्याच्या हातात दिली. त्याने ती मूर्ती घेतली आणि काउंटरवर गेला. देवाक्षी त्याला तिथेच बघत स्तब्ध उभी राहिली होती. मला माफ करा सर, पण ही गणेश मूर्ती आधी त्या मुलीसाठीच काढून ठेवली होती, पण तुम्हालाही तीच आवडली. या शॉपमध्ये अजून बऱ्याच छान वस्तू आहेत. तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही विकत घेऊ शकता, पण ही मूर्ती सोडून मला तिचं मन मोडणे जमणार नाही. मी तुमची विनंती करतो, काका त्याला म्हणाले.
त्याने मागे वळून बघितले तर ती कुठेच नव्हती. बहुधा गेली असावी. मला वाटतं की तुम्हाला तुमच्या वस्तू विकण्याशी मतलब असावा. असंही मी घेतली काय आणि तिने घेतली काय? किंमत तर एकच भेटणार आहे ना तुम्हाला? त्याने आपल्या कपाळावर अंगठा रब करत विचारले. आणि असंही आता ती गेली आहे सो त्याचा काही फायदा नाही होणार. तो पुढे बोलला. तसं त्या काकांनी नाईलाजाने त्याला ती मूर्ती दिली. त्याने ती मूर्ती घेतली आणि पे करून तिथून निघून गेला. देवाक्षी पडलेल्या चेहऱ्याने घरी आली. तिला खूप वाईट वाटत होते की आपल्या आईने आपल्याला काहीतरी आणायला सांगितलं आणि आपण ते आणू शकलो नाही. खरे तर तिने आणि तिच्या आईने दोघींनी मिळून स्वकमाईतून 1 गुंठा जागा घेतली होती आणि तिथे आपल्या स्वप्नातील घर साकार केले होते. त्याचीच आज वास्तुशांती होती. ते घर अगदी छोटे होते. एक छोटा किचन, छोटासा हॉल आणि दोघींसाठी एक बेडरूम. पण ते घर खूप छान प्रकारे सजवले गेले होते. पूजेसाठी त्यांना एक गणपतीची मूर्ती लागणार होती. खरे तर तिचा देवावर विश्वास नव्हता. कारण तिला असे वाटायचे की जर देव या जगात असतो तर त्याने तिच्या आईच्या म्हणजेच कुमुदिनीच्या अडचणीवेळी मदत करायला हवी होती. तिच्या आईचा म्हणजे कुमुदिनीचा देवावर विश्वास होता. कारण त्यांना कुठे ना कुठे माहीत होतं माझी जी परिस्थिती आहे किंवा मी जे भोगलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या चुकीमुळे हे त्यांना माहीत होतं. आणि आत्तापर्यंत जे काही क्षण त्यांनी सुखाने घालवले आहेत त्यासाठी त्या देवाला नेहमी नतमस्तक व्हायच्या. देवाक्षीचा देवावर विश्वास नव्हता. पण तिच्या आईच्या विश्वासामुळे तिचा नाईलाज होता. ती नाईलाजाने का होईना आज आईसाठी गणेश मूर्ती शोधत होती. पण तिला कुठेही हवी तशी लहान मूर्ती भेटली नाही. एका शॉपमध्ये भेटली पण दुसरीच कोणी व्यक्ती घेऊन गेली. देवाक्षी, काय झालं? भेटली का मूर्ती? आईने किचनमधून बाहेर येत तिला विचारले. तिची आई तिच्यासारखीच दिसायला सुंदर होती. रेखीव डोळे, नाक, गोरा रंग आणि तिच्यासारखा कमनीय बांधा. तिच्या आईची सुंदरता तिला वारसहक्काने मिळाली होती. नाही आई, एक भेटली होती पण ती हातातून गेली, असे बोलून तिने घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. काहीही झाले तरी मी या पूजेत खंड पडू देणार नाही. माझ्याबरोबर बाहेर चल, आई असे म्हणाली आणि देवाक्षी तिच्या मागे मागे अंगणात गेली. तिथे समोर एक तुळस होती. त्यांनी त्या तुळशीतील माती घेतली आणि त्या मातीने एक छोटीशी बाप्पाची मूर्ती बनवली. बाप्पाची मातीची मूर्ती घेऊन त्यांनी आपल्या वास्तूची शांती केली. गुरुजींनी त्यांना प्रसाद वाटायला सांगितला आणि तिथून निघून गेले. आता सगळी कामे झाली आहेत तर तू तुझ्या रूममध्ये जाऊन बस आणि हो, खोली आतून लॉक कर. थोड्याच वेळात शेजारी येतील, आई तिला म्हणाली. आई, वाटते ना मी प्रसाद, देवाक्षी हट्ट करत म्हणाली. तुला जितकं सांगितलंय तितकं कर, आई तिच्याकडे धारदार नजरेने बघत म्हणाली. आईच्या अशा बोलण्यामुळे ती गप्प आपल्या खोलीत जाऊन बसली. बाई बाई, खूपच छान आहे की ग घर. मीरा म्हणजेच त्या दोघी अगोदर ज्या चाळीत राहायच्या त्यांच्या शेजारची बाई म्हणाली. हो ना, रिहान म्हणजेच मीराचा मुलगा म्हणाला. आमचं कधी व्हायचं असं घर काय माहीत. सारिका म्हणजेच त्यांची अजून एक शेजारीण होती ती म्हणाली. हो की, आपल्या अख्ख्या चाळीत तुझ्या एकटीचंच असं घर झालंय कुमे. तसं म्हणा, तुझी आधीची सेव्हिंग होती त्यात तुझी मुलगी ती पण कमवायला लागली. मग काय मज्जाच की तुमची, मीरा तिला म्हणाली. आमचं तर काय, हा रिहान अजून इंजिनिअरिंग होऊन कमवत नाही, मीरा म्हणाली. तसे रिहानने तिला डोळ्यांनी गप्प बस. बाकीचं जाऊ दे, पण देवाक्षी नक्की काय करते? म्हणजे कधी दिसली नाही मला कुठे बाहेर कामाला जाताना.
म्हणून म्हणाले, बाकी काही नाही. मीराने हसत विचारले. ती एका पेपरसाठी लेख लिहिते आणि तो लॅपटॉपवरूनच पाठवते. त्यातूनच तिला पैसे मिळतात. शिवाय ती लहान मुलांसाठी जादूच्या गोष्टी लिहित असते. खूप प्रसिद्ध होतात तिच्या गोष्टी. कुमुदिनी थोड्या तोऱ्यातच म्हणाली. होय ना. आणि बरे झाले तू तिला बाहेर पडू देत नाहीस. नाहीतर आत्ताच्या मुलांचं माहीत आहे ना, बाहेर पडल्या की लफडी चालू होतात. त्यात देवाक्षी अशी सुंदर. ती बोलतच होती की कुमुदिनीने तिच्याकडे रागाने बघितले. नाही, म्हणजे असं बोलायचं होतं की बाकीच्या लोकांच्या नजरा पण ना चांगल्या. एवढी तरणी ताटी पोर, काळजी वाटते म्हणून म्हणाली. मीरा आपला हेतू बदलत म्हणाली. त्यावर कुमुदिनीने हिचं काही होऊ शकत नाही अशा आविर्भावात मान हलवली. मी काय म्हणते. मीरा अजून काही बोलणार तर रिहानने तिला डोळ्यांनीच थांबवले. पण त्याच्याकडेही दुर्लक्ष करून ती पुढे बोलू लागली. उशीर झाला बघते. ही देवाक्षी कुठे दिसत नाहीये. मीरा इकडे तिकडे बघत म्हणाली. झोपली आहे ती. कामामुळे बरीच दगदग झाली तिची. कुमुदिनी तिला म्हणाली. हो का, पण भेटली असती आम्हा सगळ्यांना. मीरा विशेषतः रिहानकडे बघत म्हणाली. हो, पण आता ती झोपले. नंतर कधीतरी भेटेल ना तुम्हाला, कुमुदिनी म्हणाली. हो का, ठीक आहे मग. असं बोलून मीराने तोंड वाकडं केले. आता देवाक्षीचं लग्नाचं वय झालेलं आहे, तर रिहानला पण एका नोकरीसाठी फोन आला आहे. म्हणजे तुला कसं वाटेल की आपण जर दोघी विहीणबाई झालो तर. मीराने पुन्हा आपला तोंडाचा पट्टा चालू केला. आता रिहानला पण उत्सुकता लागली होती की कुमुदिनी काय म्हणते. आता त्याने आपले कान आवर्जून टवकारले. मीरे, अजून तिचं वय 20 आहे आणि तू कुठे तिच्या लग्नाच्या मागे लागलीस. आणि तुझा रिहान 32 वर्षाचा. वय तरी बसतंय का. तिचं लग्न ठरले ना की तुलाच पहिली पत्रिका वाटेन, कुमुदिनी म्हणाली. रिहानला वाईट वाटले की त्यांच्या मनात त्या दोघांचं लग्न लावून द्यायचे नाही. मनाला कुठेतरी तिचा राग आला. असो, चल आम्ही जातो आता. येऊ परत कधीतरी, सारिका म्हणाली आणि मीराला जबरदस्तीने घेऊन गेली. त्यांच्या पाठोपाठ रिहानचे बाबा आणि बाकीचे लोकही निघून गेले. सगळे गेल्यावर कुमुदिनीने सुटकेचा श्वास सोडला. रात्री दोघींनीही जेवण केले आणि रूममध्ये गप्पा मारत बसल्या. मला तर वाटतं त्या मीराला तर ना काही अक्कलच नाही. असं कसं ती सरळ सरळ तिच्या मुलासाठी तुझा हात मागू शकते. तिच्या त्या मुलाला आधी कमवायची तरी अक्कल येऊ दे. नुसतं शिक्षण झालं म्हणजे झालं का. याला नोकरी तरी कोणी देईल का. म्हणे तर विणबाई होऊ आपण. आई तिच्या डोक्याला वाटिका तेल लावत बडबड करत होती. आई जाऊ दे ना, कशाला डोक्याला त्रास करून घेते. काकू म्हणाल्या. आणि झाले का लग्न लगेच आमचं. देवाक्षी आईला समजावत म्हणाली. नाही देवाक्षी, तू त्याचं आणि तुझं नाव कधीच चुकूनही एकत्र घ्यायचं नाहीस. मला तू मुलगा माझा जावई म्हणून कधीच चालणार नाही. मला ना तुझ्यासाठी एखादा राजकुमार बघायचा आहे, जो तुला खूप जपेल. आई स्वप्न बघत म्हणाली. तसे देवाक्षी तोंडाला हात लावून हसू लागली. हसायला काय झालं तुला. आईने तिचे केस ओढतच विचारलं. आई, आता या जगात राजकुमार कुठे भेटेल मला. एक वेळ हा असा विचार मी केला होता तर ठीक होतं. पण मी करण्याऐवजी तूच हा विचार करत आहेस म्हणून हसायला आले मला, बाकी काही नाही. देवाक्षी आईला म्हणाली. बघ, भेटेल तुला. परी आहेस तू माझी. आणि तुझ्यासाठी तो राजकुमार असेलच कुठेतरी, आई तिला म्हणाली. हो ना, कुठेतरी दारू पिऊन पडला असेल. ती तोंडातच पुटपुटली. काय म्हणालीस का आत्ता, आईने भुवया वर करत विचारले.
काही नाही, तेल पटकन लाव, मला आता झोप आली, ती जांभई देण्याची नाटक करत म्हणाली. ती झोपल्यावर आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, मला माफ कर. मी तुला बाकीच्या मुलींसारखं जगू नाही देत, पण तू पण तर नाहीस ना त्यांच्यासारखी. तुझं अस्तित्व हे माझ्याशी जोडलेलं आहे आणि माझा काळा भूतकाळ अजूनही माझ्याशी जोडलेला आहे. भीती वाटते तुला गमावण्याची. जितकी तू कोमल आहेस ना, तितकंच तुझं मन कोमल आहे. भीती वाटते मला की कोणीतरी तुझं आयुष्य माझ्यासारखंच उद्ध्वस्त करेल. मला तुला सुखात बघायचं आहे. माझा काळा भूतकाळ मी तुझं भविष्य नाही बनू देणार, कधीच नाही. आणि असं झालं तर मी कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार. कोणाचीही घाणेरडी नजर तुझ्यावर पडली नाही पाहिजे. माझ्यासारखं तुला कलंकित नाही होऊ देणार, कधीच नाही. एवढं बोलून आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या शेजारी झोपली. कलंक, तिच्या अस्तित्वाला लागलेला डाग या कथेसंबंधित अजून अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.